भारताचा इतिहास म्हणजे विचार, संघटन आणि राष्ट्रसेवेची तपश्चर्या. जनसंघाच्या वैचारिक पायावर महाराष्ट्रात भाजपाच्या विस्ताराची मजबूत सुरुवात. आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन. संघर्षाच्या काळात शिवसेना भाजपा युतीने महाराष्ट्राच्या राजकारणाला दिली नवी दिशा. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपाला दिले जनआंदोलनाचे स्वरूप. आमदार बबनराव लोणीकर. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014 नंतर महाराष्ट्रात भाजपाचा सुवर्णकाळ. आमदार बबनराव लोणीकर. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय प्रशिक्षण वर्गात बोलताना माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील वैचारिक, संघटनात्मक आणि राजकीय प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला. भाजपाचा इतिहास हा केवळ निवडणुका जिंकण्याचा इतिहास नसून राष्ट्रहित, संघटन आणि विचारांवर उभ्या राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या तपश्चर्येचा इतिहास असल्याचे सांगत त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाच्या विचारसरणीचा उल्लेख केला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हेच भाजपाचे ध्येय आहे, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील भाजपाची सुरुवात भारतीय जनसंघाच्या वैचारिक पायावर झाली. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरांमध्ये मर्यादित अस्तित्व असलेल्या पक्षाने संघटन शक्तीच्या जोरावर ग्रामीण भागात विस्तार साधला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक पाठबळामुळे विदर्भात पक्षांची मुळे रुजली तर व्यापारी, मध्यमवर्गीय आणि शिक्षित समाजघटकांनी पक्षाला प्रारंभीचा आधार दिला. आमदार लोणीकर म्हणाले की 1980 ते 1990 हा काळ महाराष्ट्रातील भाजपासाठी संघर्षाचा होता. काँग्रेसच्या वर्चस्वाला पर्याय म्हणून भाजपाने जनतेसमोर नवी राजकीय दिशा मांडली. याच काळात शिवसेनेसोबत झालेली युती महाराष्ट्रातील राजकारणात निर्णायक ठरली. हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि काँग्रेस विरोधी मतांचे एकत्रीकरण झाल्याने मुंबई, ठाणे, कोकण आणि शहरी पट्ट्यात पक्षाचा प्रभाव वाढला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी मराठवाडा, बीड, लातूर, नांदेड आणि ग्रामीण महाराष्ट्रात भाजपाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. ओबीसी, वंचित आणि सर्वसामान्य समाजाशी थेट संवाद साधून त्यांनी भाजपाला ग्रामीण भागात मजबूत केले. तसेच नितीन गडकरी यांनी विदर्भात संघटनात्मक बळ वाढवले तर उत्तर महाराष्ट्रातही पक्षाचा विस्तार झाला. 1995 मध्ये शिवसेना भाजपा युतीचे सरकार स्थापन होणे हा महाराष्ट्रातील भाजपासाठी मोठा टप्पा ठरला. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि बूथ स्तरावरील संघटन मजबूत करत पक्षाने राज्यव्यापी जाळे उभे केले. बूथ कमिटी, पन्ना प्रमुख यासारख्या संकल्पनांमुळे ग्रामीण भागात पक्ष अधिक मजबूत झाला. 2014 हे वर्ष महाराष्ट्रातील भाजपासाठी निर्णायक ठरल्याचे सांगताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा उल्लेख केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकास, पारदर्शक प्रशासन, मेट्रो, समृद्धी महामार्ग यासारख्या प्रकल्पांमुळे भाजपाचा जनाधार अधिक भक्कम झाला. युवा, महिला, शेतकरी, दलित, आदिवासी आणि सर्व समाज घटकांना सोबत घेऊन पक्षाने विस्ताराचा नवा अध्याय लिहिला, असेही त्यांनी नमूद केले. आज महाराष्ट्रातील भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून विचार, विकास, राष्ट्रहित आणि संघटन शक्ती यांचा संगम आहे. जनसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज महायुतीच्या माध्यमातून राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलाय, असे सांगत आमदार लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना आगामी काळासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे, डॉ. भागवत कराड, खासदार रामराव वडकुते, आमदार संतोष दानवे, माजी आमदार संजय केळणेकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, माजी आमदार विलासबापू खरात, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांच्यासह हजारो भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. माधव न्यूज महाराष्ट्र, संपादक सुरेश पोटे. इतकंच. अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.